देशामध्ये नोंद आहे त्यांची, कुठं लिहिलं चरित्र? निमशेटवाचे तुम्ही आहे, अभिसावीत आहे, त्यांचं पण चरित्र लिहिलं नाही. अहो नांदीचे लोक किती मोठे झालेले आहेत, विद्वेष शास्त्रींचं चरित्र कुठे नोंद सापडत नाही. एवढंच नव्हे, महाराजांना पण मला एक विनंती करायची की या भट्टारक पीठामध्ये जेवढे जिन्से झालेले आहेत त्या अनेक जिन्से या पदावरच्या व्यक्तींची चरित्र, त्यांच्याविषयी माहिती मिळत नाही. माणसं काम करतात, काळाच्या ओघामध्ये काळ त्यांना घेऊन जातो, पण त्यांची नोंद ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि जर आपण नोंदी नाही ठेवल्या तर भविष्य काळाचा इतिहास बदलतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र 200-300 वर्ष लिहिलंच नाही, आणि त्यामुळं 300 वर्ष शिवाजी महाराज आपल्या विस्मरणात गेले होते. मग कुणीतरी महात्मा फुले जाऊन स्वच्छ करतो समाधी त्यांची, कोणीतरी मग नंतर शिवचरित्र एखादं लिहितो, कोणीतरी मग अभ्यासक येतात त्यांच्याविषयी नोंदी ठेवतात, आणि मग 20व्या शतकात आपल्याला शिवाजी महाराज कळाले. म्हणजे आपण जर नोंदी नाही ठेवल्या, कदाचित हे पुस्तक 100 वर्षांनी कुणाला तर सापडेल, आणि या वंशातला, या घराण्यातल्या वंशातला कुणीतरी त्याला वाटेल की आपला इतिहास किती उज्ज्वल आहे. तर या नोंदीच आपण ठेवत नाही, आणि एवढ्या मोठी माणसं तर सोडाच, छोट्या छोट्या माणसाच्या नोंदी सापडतात. आता मला आणखी एक सांगायचं नांदीच्या निमित्ताने की निश्चितीवर आपण एवढी मोठी मूर्ती उभी केली आहे, छान सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्तीचा करता कोण आहे त्याच्याविषयी काहीच नोंद कुठे सापडत नाही. जसं की श्रवणबेळगोळची मूर्ती मराठीत पहिलं वाक्य लिहिलं आहे, पण लिहिणारा माणूस कोण, त्याचं काहीच मराठीतलं आद्य अक्षर लिहिणारा माणूस. समुद्राने लिहिली मूर्ती केली, त्यांचा इतिहास आहे, त्यांचं महाकाव्य आहे. पण अशा माणसांच्या नोंदी न ठेवल्या तर आपल्या समाजाचं मोठं नुकसान असतं. आणि म्हणून बेळंके सरांनी जे काम केलं आहे की सामान्य माणसांची चरित्र लिहिणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता या पुस्तकामध्ये जी आलेली चरित्र आहेत ती वाचता वाचता मला त्याच्याबद्दल 1-2 वाक्य प्रत्येकाबद्दल बोलतो, माझ्यानंतर वक्ती बोलणार होतो की यामध्ये 2 मुलींचे चरित्र आहे. बेळंके सरांनी आपल्या आयुष्यामध्ये नाही म्हटलं तर 500 मुली तरी बघितली असतात. 500 मुलींची भेट झाली असेल त्यांच्या आयुष्यामध्ये. 2च मुलींना निवडले आहे आणि त्यांचं चरित्र इथं लिहिलं आहे. एक आहे आचार्य विद्यानंद, आपण सर्वजण त्यांना ओळखतो, आणि दुसरे तरुण सागर. आणि मग हे 2 मुली का महत्वाचे आहेत तर या 20व्या शतकामध्ये आपला जैन धर्म म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की अशा अवस्थेमध्ये असताना हा जैन धर्म खरा विश्व धर्म कसा आहे, तो भगवान महावीरांचं तत्वज्ञान काय आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न हे 2 मुलींनी केला आहे. एक तरुण सागराचा आचार्य विद्यानंद आहे, जाती आणि पंथाच्या पलीकडे हे 2 मुली गेलेले आहेत. म्हणजे ह्या 2 मुलींचे जे भक्त होते ते कोणी केवळ जन्माला जैन नव्हते. त्याचे अनेक तरुण सागर तर अनेक मध्य प्रदेशमध्ये एका मुस्लिम एरियामध्ये 40 दिवस आपलं व्याख्यान देत होते. मग त्यांचे ते भक्त झाले होते की असे 2 मुली आहेत. हे 2 मुली त्यांनी निवडलेले आहेत. त्यांनी कसे निवडले का अनावधानाने निवडले माहित नाही, पण त्यांना निवडावेसे का वाटले तर ही 2 ज्ञानी माणसं. ज्ञानी माणसाचं लक्षण काय, खरोखर ज्ञानी जो असतो, खरोखर संन्यासी जो असतो, खरोखर म्हणजे जो वैरागी माणूस असतो, त्याचं लक्षण पहिलं काय असेल तर तो माणूस वैरागी माणूस हा ज्ञानी असतो. चक्रधर कोणते चक्रधर तुम्हाला असेल महानुभव पंथामध्ये, त्यांच्या शिष्यानं त्यांना एक प्रश्न विचारला की खरा वैरागी कोण, कसा ओळखायचा. तर ते सांगितले की जो वैरागी ज्ञानी आहे तो खरा वैरागी. ज्ञानेविन वैराग्य काही करावे बापेया असं ते म्हणतात. म्हणजे वैराग्याकडे किंवा संन्यासी माणसाकडे ज्ञान नसेल तर तो संन्यासी नव्हे, किंवा म्हणून ज्ञानी माणसं जी आहेत ती पूजनीय असतात समाजामध्ये. आणि म्हणून या भट्टारक पीठाचा इतिहास बघा, म्हणजे आताच्या महाराज सुद्धा लिहायला गेले ह्या हे सगळे ज्ञानी माणसांची परंपरा. त्या भट्टारक पीठाचा फार मोठा इतिहास आहे, सरांनी सांगितला महाराष्ट्र. किती मोठे ग्रंथ या पीठाने दिलेले आहेत. तर ह्या 2 माणसांची चरित्र इथे येतात. आणि मग या विद्यार्थी महाराजांच्याविषयी एक वाक्य त्यांनी बोलतात की गुणीजनांचा संग्रह करणे हा एक त्यांचा स्वभाव.
समाजामध्ये काही आता सुद्धा मुली आहेत की जे गुढीजनांचा संग्रह करतात. म्हणजे आपले चारुकीर्ती भट्टारक होते, सातत्यानं कुणीतरी त्यांना जवळ एक विद्वान लागायचा. मग तो कुठला विद्वान असो, तो धर्मातला असू दे, इतिहासातला असू दे, प्राकृत भाषेतला असू दे, संस्कृत भाषेतला असू दे, तो जैन असू दे, जैनेतर असू दे, ते विद्वानांना जवळ करायचे सातत्याने. हा गुणीजनांचा संग्रह याने केला होता आणि म्हणून ते स्वतः एवढे त्यांच्याकडे विद्वत्ता होती. 22 रामायणावर विद्यानंद महाराजांनी भाष्य केलं. अष्टापद शोधून काढलेला त्यांनी स्वतः गेलेले त्या बर्फामध्ये. कशामुळे गेले? वाचत वाचत राहिले आणि आपली पुराण उतरली सगळी आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या पुराणामध्ये अष्टापद इथे काय ते शोधत गेले. आज आपण तिथे जा दर्शन घेतो, याची सोय झाली. माहित नव्हतं आपल्याला आपले तीर्थंकर कुठून मोक्षास गेले, शोधून काढलेले, अभ्यासात शोधून काढले. तरुण सागर महाराजांच्या विषयी त्याने शब्द लिहिलाय की तरुण सागर महाराज हे वैचारिक हादरा देणारे म्हणजे. वैचारिक हादरा हा शब्द वापरला आहे. हादरा दिला त्यांनी. पारंपरिक आपल्याकडे चाललाय, आपला आता पण धर्म चालूच आहे, पण मध्येच एक मुनी आली आपल्याकडे आणि असं काहीतरी मागून बदलून गेले. हृदयवंताला आयुष्य लाभलं नाही, पण एक हादरा देणाऱ्या मुनी इथं आले. भट्टारक जिनसेन आणि भट्टारक लक्ष्मीसेन या दोघांची चरित्र याच्यामध्ये लिहिली आहे. खरं तर या दोघांच्या म्हणजे लक्ष्मीसेन महाराजांचं एक मोठं चरित्र महास्वामी नावाचं आहे आणि आम्ही सरांनी संपादित केलेला आहे. पगाडी सरांनी स्मृती ग्रंथ त्यांचा एवढंच त्यांच्याविषयी मिळतं. पण त्यांच्या काळाचा इतिहास आपल्याला नोंद करून ठेवायला पाहिजे, कारण भविष्य काळामध्ये आपल्याला तो फार महत्वाचा आहे.